नमस्कार, मी प्रसाद अनंतमुळे एक पात्री अभिनय सादर करत आहे. कोणी शाळा देतं का? कुणी शाळा देतं का? कुणी शाळा देतं का? कुणी शाळा देतं का? कुणी शाळा देतं? ओ तुमच्यासारखाच मी सरकारी कर्मचारी आहे, शाळेत शिकवतो मुलांना. ओ मला पगार काय टायमिंगवर मिळत नाही हो. पगाराची अपेक्षा मी सोडून दिली. तर तुमच्यासारखीच मुलं बिचारी गरीब शाळेत शिकतात, सरकारी शाळेत, आणि मोठे मोठे हुद्द्यावर जातात. कोणी IAS ऑफिसर बनताय, कोणी ऑफिसर बनताय. तुम्हाला माहिती आहे का ती मुलं कुठून येतात, काय करतात? कधी शोध घेतलाय याचा? ठाव ठिकाणा घेतलाय? नाही ना. म्हणून सांगतो, कुणी शाळा देतं का? कुणी शाळा देतं का? कुणी शाळा देतं का? तीच मुलं कुठेतरी राहतात, IAS ऑफिसर बनतात किंवा ऑफिसर बनतात, गरीब मुलं. इतिहासात डोकावून बघितलं असेल तुम्ही, आजकाल राजकीय नेत्यांनी काय काय करून ठेवलंय आपल्या. त्याचा कधी ठाव ठिकाणा घेतलाय? नाही ना. आज मुली पण मुलांच्या खांद्याला खांदा लावून कुणी IAS ऑफिसर झाले, कुणी ऑफिसर झाले, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहे. कधी विचार केलाय ह्याचा? विचार करण्यासारखी गोष्ट आहे हो. ह्याच्या आधी कधी खाजगी शाळा होत्या? नाही ना. खाजगी शाळा असून काय असून उपयोग आहे? सरकारी शाळा असून ही गरीब मुलं शिकतात. कोणी कोणी आमदार होतं, कोणी खासदार होतं, कोणी मुख्यमंत्री होतं. या कशामुळे? कशाच्या जोरावर? शाळेमुळे ना. शाळा हीच शिक्षणाचा उत्तम पाया आहे. शिक्षण नाही तर शिक्षणाला काही फायदा नाही. शिकलंच पाहिजे, ही आर्थिक गरज आहे. म्हणून मला सांगतो, माय बाप तुम्ही शिका आणि मोठे व्हा. याच्यासाठी सांगतो, कुणी शाळा देतं का? कुणी शाळा देतं का? कुणी शाळा देतं का? धन्यवाद.